अजिबात धाकचं हलायचं नाही, नाही तर जाऊची इकडे तिकडे. झोप, तो झोपू घे, झोप. चल चल झोप, चल. ठीक आहे. औषधामुळे ग्लानी येते त्याला. खूप थकलाय बिचारा. आणि काय झालंय, हल्ली त्याला विस्मरण व्हायला लागलंय फार. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरतो. तूच करतोस त्यांचं सगळं? नाही नाही, त्याचा मुलगा आहे ना. मग पण हल्ली मुलांना वेळ कुठे असतो आपल्या आई बापांसाठी. वेणूच्या आजारपणात मीच सगळं सांभाळलं होतं. तशी फुलराणी होती स्वयंपाकाला, पण बाकी सगळं मीच करायचो एकला. पण का? आता आपल्या माणसासाठी आपण नाही करणार तर आणि कोण करणार. माझा एक जाऊ दे, पण बिचारा वेणूने खूप त्रास सहन केलाय. आणि तू काय कमी त्रास सहन केला असशील? खरं सांगू का, पेशंट इतका त्रास पेशंटला सांभाळणाऱ्याला सुद्धा होत असतो. आपण ते गृहीत धरतो, त्यामुळे त्याचं कधी कौतुकच होत नाही. आता हेच बघ, कोण करेल आपल्या मित्रासाठी एवढं? तू सगळ्यांसाठी खूप करतोस रे. आणि बाय द वे, मला अमित पल्लवी बद्दल कळलं. गॉश, मस्ट हॅव बीन अ टेरिबल शॉक फॉर यू. आणि मेंटल ट्रॉमा केवढा झाला असेल. आणि त्यांच्या मागोमाग त्यांच्या मुलांची जबाबदारी घेतलीस. घरात ते मामा मम्मी सुद्धा आहेत. दुसऱ्यांचं एवढं सगळं करता करता तू स्वतःकडे लक्षच देत नाहीयेस अशोक. ए, तू आता काय शहाण्यासारखं काही वाटेल ते बोलायला लागली असं. ये इकडे बस, इकडे बस. काय ग, तू आईकडे गेली होतीस ना? फोन का उचलत नव्हतीस तू? किती फोन केले तुला? अरे सायलेंट वर होता अनिश. तू तर केव्हाची निघाली आहेस? इतका उशीर का झाला मग? ट्रॅफिक होता खूप जास्त, त्यात तो रस्ता आता खोदून ठेवलाय. खूप खूप कंटाळा आला मला. बरं, बाबांशी बोललीस का तू? नाही रे, कशाबद्दल? ती वर्षा मावशी आली आहे. ती आता ईश्वर काकाकडे गेली आहे बाबांना भेटायला. येईल थोड्या वेळात. ओ ओके. काय झालंय? कसला विचार करतेस? नाही, काय नाही. म्हणजे आहे. मी आईला क्लिअरली सांगितलंय मी ती कंपनी रिजॉईन नाही करणार आहे म्हणून. मग काय म्हणाली ती? काय म्हणणार, मला ना परत परत तेच बोलून आता कंटाळा आलाय अनिश. आपल्याला काहीतरी डिस्कशन करावं लागणार आहे. कशाचं? फायनान्सचं काय करणार आहोत आपण? सध्या माझं इन्कम बंद आहे आणि तू सुद्धा नवीन इन्व्हेस्टमेंट करताना ना माझ्याशी डिस्कस कर प्लीज. बाबांची पण एकदा बोलूयात आपण. जे काय आहे ते स्पष्टपणे बोलूया. मी स्पष्टपणे बोलत नाही का तुझ्याशी? मी असं म्हणाली आहे का? तुला परत भांडायचंय का माझ्याशी? नाही नाही, अजिबात भांडायचं नाही मला. थँक्यू. मला फक्त एक सजेस्ट करायचं तुला, की तुझा सो कॉल्ड ड्रीम जॉब जो होता ना, तो पुन्हा रिझ्यूम कर. अनिश, मला परत याबद्दल बोलायचं नाहीये. मी तुला आधीच सांगितलंय, सेल्फ रिस्पेक्ट गमावून मी ती कंपनी परत जॉईन करणार नाहीये. अरे कसला सेल्फ रिस्पेक्ट घेऊन बसलीयस तू? बी प्रॅक्टिकल, जरा विचार कर. पैशांचं काय? आपल्या फ्युचरचा विचार कर. या 3 मुलांच्या शिक्षणाचा विचार कर. उद्या जर आपल्याला मोठं घर घ्यायचं झालं तर कसं घेणार आहोत आपण? अनिशा, सगळ्याचा विचार केलाय मी. माझ्या प्रोफाईलला सुटेबल अशा जॉबच्या शोधात आहे मी. काहीच करत नाही असं नाहीये. माझे प्रयत्न सुरू आहेत. बरं, तोपर्यंत घर चालवायचं म्हटलं तर आपले सेव्हिंग्जही संपलेत. 1 मिनिट. मी चुकलो, मान्य केलं ना मी, सॉरी म्हटलं ना. एकच एक गोष्ट किती वेळा ऐकवणार आहेस? ऐकून दाखवत नाही अनिश. सिच्युएशन सांगते तुला आत्ताची. आत्ताची सिच्युएशन ही आहे की मी नोकरी करतोय, मी कमावतोय. मग
मग मी कमवून आणलेल्या पैशात घर चालवायला शिक तू. व्हॉट यू मीन बाय शिक? मी ऑलरेडी मॅनेज करतेय ना. मग ऐकून कोणाला दाखवते सर? भैरवी, कोणी कोणावर उपकार करत नाहीये इथे, लक्षात ठेव. हा, तुमच्या तिकडे अमेरिकेत असतं बाबा मोठमोठी घरं, खूप पैसा. आमच्याकडे इथे नसतं असं. हा. तू जबाबदारी घेऊ नको असं नाही म्हणत आहे, पण त्याच्यासाठी स्वतःला एवढं बदलू नकोस. मग आता 20 वर्ष लागल्यासारखं वागू? वाग ना. ए, इनफॅक्ट मला मजा येईल. अरे, संगीत केवढं आवडायचं तुला, चांगला म्युझिशियन होतास. हे तू अजून बासरी वाजवतोस का? वाजवतो कधी कधी. कधी कधी? मग आज वाजव. आज? हो, आज. मी आज आले होते की नाही तुझ्याकडे? मग आज. आज? आजच. टुडे. नको नको, आज नको. काय हल्ली बासरी वाजवायला जमतच नाही ग. म्हणजे बोट अशी वळतच नाहीत आणि दम टिकत नाही छातीत. दम टिकत नाही. व्यायाम करत नाहीस? नाही नाही, करतो ना, कधी कधी करतो. कधी कधी करतो म्हणजे काय करतोस नेमका? हे चालायला जातो ना. चालायला? हे, फक्त त्यांनी काय होणार? प्राणायाम करायचा आणि योगासनं. हा, प्राणायाम पण करतो ना, पण हल्ली जमत नाही. नाही जमत ना? म्हणूनच उद्यापासून सुरू कर. मी येईन ना तुझ्या बरोबर. हा? कुठं? तुझ्या घरी. घरी? नाही नाही, नको नको नको. का रे? अगं अगं बिग काही नाही. उद्यापासून प्राणायाम आणि योगा. मी तुझं काही ऐकणार नाही. नाहीतरी तू कोणाचं काय ऐकतेस? नवरा सुद्धा मुठीत असणार तुझ्या बहुतेक. माझा नवरा माझ्या मुठीत नाही अगदी, पण माझ्या मनगटात आहे. हा बघ. मनगटावर मंगळसूत्र? हो, हल्ली ती फॅशन आहे. मग घड्याळ काय गळ्यात घालता वाटत तुम्ही? आता विषय बदलू नकोस आणि विनोद पुरे झाले. उद्या सकाळी प्राणायाम आणि योगा क्लास. ठरलं? हा बोका मागं लागणार बहुतेक. बोका नाही, मांजर. म्हणजे साधी सुधी नाही, भूतासारखी मानगुटीवर बसणारी. 4 दिवसांनी मी अमेरिकेला जाणार आहे. त्याआधी नाही तुला बासरी वाजवायला लावली तर वेणूची मैत्रीण नाही मी. बसा. शतपावली करतोय मी. नाही, ते करा नंतर, पण बरं नाही ना तुम्हाला तर. तुला सांगितलं ना की बाबा आज मी बरा आहे. राजो, नाही नाही, म्हणजे मी हिले सांगत होतो का बा, आपली तब्येत आपल्या हातात असते, है की नाही? म्हणजे आता मला जर आज वाटलं की मी आज बरा आहे तर बरा आहे, तर मला वाटलं आजारी आहे, है की नाही? हिले जरा सांगा, सारखी वाकडा चिरते ना माझे. हॅलो अनिश. हाय, भेटले बाबा? हो, भेटले. ओ, बरं झालं तुम्ही आला. तुमची वाट बघत होतो. या 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 या. काय सांगता? माझी वाट? हा. ओके, आय एम सो हॅपी. मी माझी पर्स न्यायला आले होते, विसरले होते. ओके, निघते मी. चाललाच? वाईट वाटलं तुम्हाला? थांबा ना, काय मुलांबरोबर अभ्यास करू ना आपण, आणि मग ना खेळ खेळू. 1 2 3 बोलायचं नाही. खेळू ना, खेळू, पण उद्या. आता मला उशीर होतोय ना. बाय बाय. नाही नाही नाही, पण मला सांगा ना किती दिवस राहणार तुम्ही? मी पुढचे मे बी 3-4 दिवस. मग जाणार? हो, जावं लागेल ना, कारण तिकडे अमेरिकेत माझा नवरा आणि माझी मुलं माझी वाट बघतायत. कुटुंब आहे त्यांचं तिकडे. हा, कळलं ना मला. तू कशाला मध्ये मध्ये बोलून राहिली? सांगा लागते. इथून अमेरिकेत किती वेळ लागतो? फक्त 20 ते 22 तास. वा, खूप वेळ लागतो ना. हातपाय दुखून राहतील ना तुमचे. तुम्ही इथेच राहणार मग? इथेच राहू. जाता काय त्याच्यासोबत अमेरिकेला विमान चालवा?
चाललंय का? त्यांना पाठवताय तुम्ही? ओके, या ना. बाबा मी येऊ. ए दादा ते पिशवी घे भाजी तर काही मजा काही समजत नाही. काही सांग. हा मले आता आठवलं का बा मले अर्जंट काम आहे. तुम्ही एक काम करा, मले पत्ता द्या. आता तुम्हाला तर माहित आहे की नाही, मले जग फिरायचा शॉक. हो, फिरत येईन. या ना, नक्की या. माझे मिस्टर तुम्हाला भेटून अतिशय आनंदित होतील. मिस्टर आहेत त्यांचे तिकडे. ओके, निघते मी. बाय. बाय. भैरवी कुठे आहे? नाही आली अजून? नाही, अजून नाही आली. ओके, उद्या भेटेन तिला. ओके, निघते मी आता. या हं, अमेरिकेला. बाय. थांबा नाही त्या. थांबतो ना. हसरतच्या शरम आहे का तुम्हाला? हा हे आपलं हे जास्त बोलू नका तू. मुंबईत कोणामुळे आली? माझ्यामुळे. याच लागलं. अशा करतुती होत्या ना तुमच्या, त्या गाववाल्यांनी लात मारली, बुडावर हाकलून दिलं आपल्याला, म्हणून या लागलं. जास्त बोलू नकोस. गप आज जायचं. चल. तुम्ही मला तर धौस देऊच नका. उद्या त्या डायबिटीची सुई आहे ना, अशी खुपसी ना पोटात सारी अमेरिका बाहेर काढीन. शांत आहे तोपर्यंत शांत आहे. मॅम नादाला लागू नका, तुम्ही सांगून ठेवतो मी. चल जा. राजू, मला एक समजत नाही का बा भैरवी तर आतमध्ये आहे, तू तिले का सांगितलंस की भैरवी घरात नाही म्हणून? तिने उगाच बाहेर येऊन काही बडबड करू नये म्हणून. नाही म्हणजे ती हल्ली फार स्ट्रेस्ड आउट असतं ना, तिचा मूड व्यवस्थित नसतो. जाऊ दे, तू टेन्शन घेऊ नकोस. याले भैरव आज फ्रेश वाटलं रे, बऱ्याच दिवसातून वाक केलं. मग तू दररोज येत जा. तू काय येतच नाहीस, मग काय? हा, संध्याकाळचं पण घ्यायलाच पाहिजे. हा, मग यायलाच पाहिजे. कारण काय असतंय, चला बसूया. मिस्टर, काय कसली मीटिंग? नाही मीटिंग नाही, आपलं सहज इकडे हे फिरत नाही. आता योगासनाचा क्लास आहे. चला तिकडे. नाही काय म्हणजे योगाचं मी काय, पाऊस पडतो ना, पाऊस पडेल ना आता. पाऊस येईल ना. पावसात थोडीच योगासनं करायची आहेत, सोसायटीच्या हॉलमध्ये करायची आहेत. माझा पद्धतशीर क्लास आहे तिकडे, योगासन आणि प्राणायामचा. चला, फॉलो मी. वाट बघते मी. कम ऑन. जाऊ, मी आलो लगेच. या, लगेच आम्ही- वाट बघते. वाट येतोय आम्ही येतोय. अशोक, करावंच लागणार का रे योगा? नाही म्हणजे आजाराचं कारण सांगून नाही जमणार. शाळेत आहेस काय तू? हं? नाही पण शाळेत नसतं तर सगळं जमलं असतंय, इकडे नाही जमणार. अरे त्याला काय होतं बघूया आपण. चल, ये, अरे ये, पण- ये. तर मित्रांनो, योग म्हणजे काय? योग म्हणजे शरीर आणि आत्मा यांचं मिलन. आता ते कसं साध्य करायचं हे आपल्याला योगासनं करता करता कळेलच. पूर्वीच्या काळी योगाची इतकी आवश्यकता नव्हती, पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तणाव दूर करण्यासाठी आपल्याला योग केलाच पाहिजे. योग म्हणजे शरीराचं आणि मनाचं सर्व्हिसिंग आहे एक प्रकारचं. आता आपण गाडी सर्व्हिसिंगला टाकतो, कधी 6 महिन्यांनी, कधी 1 वर्षानंतर. पण शरीराचं सर्व्हिसिंग नियमितपणे झालं पाहिजे आणि ते योगामुळे होतं. कळलं? हो